आम्ही रेकॉर्डिंग करतो सर काल ओवेसीची सभा झाली आणि त्यांनी प्रक्षोभक भाषण केलं. ते म्हणाले की जे लोक आपल्यावर अन्याय करतात त्यांचा आता अल्लाह प्रतिशोध घेईल. कालची जी सभा झाली अहिल्यानगरमध्ये, अहमदनगरमध्ये नाही. भौंकने वाले कुत्ते काटते नहीं, हे जे काही हिंदीमध्ये म्हण आहे ना, ते उत्तम उदाहरण कालची ती सभा होती. हे रजाकारचे सगळे हिरवी पिल्लावळ जी काल येऊन आमच्या अहिल्यानगरमध्ये येऊन वळवळ करत होती. तुम्ही एका बाजूला हे म्हणतात की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो, आम्ही कायदा आणि सुव्यवस्था मानतो. मग महाराष्ट्र सरकारनेच अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर केलेलं आहे, ते तुम्हाला मानायचं नाही. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आहे, ते तुम्हाला मानायचं नाही. हे काय तुमच्या अब्बाच्या पाकिस्तान आणि इस्लामाबाद आहे काय की इथे शरिया कानून लागू आहे? इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे. इथे हिंदुत्ववादी सरकार म्हणून आम्ही जे काही नियम, इथे जे काही निर्णय घेतले आहेत ते ह्या लोकांना कुठेच मानायचं नाही. ज्यांच्या विचारातून ही पिल्लावळ आता ही मोठी झालेली आहे, ते मूळ रजाकार पण स्वातंत्र्याच्या विरोधातच होते. आणि म्हणून आमच्या भूमीमध्ये येऊन तुम्ही जास्त अगर वळवळ करत असाल ना, तर तुम्हा लोकांना पण किती सभा घ्यायला द्यायच्या हे पण सरकार म्हणून आम्हाला विचार करायला लागेल. कारण का नितेश राणे असो, संग्राम जगताप असो, आम्ही काय व्यक्ती नाही, आम्ही हिंदू समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे बोलतो आहे, हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन तिथे बोलतो आहे. तुम्ही नितेश राणेला शिवाय देत नाही आहेत, तुम्ही हिंदू समाजाला तिथे धमकवण्याचा प्रयत्न करताय, ताकद दाखवण्याची प्रयत्न करताय. म्हणून या हिरव्या सापांच्या जे काय वळवळ काय झाली MIMच्या नावाने, इथे ह्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. तुम्हाला आमच्या राज्यात येऊन वातावरण खराब करायचं असेल तर मग पुढे सरकार म्हणून तुमच्या सभा व्हायला द्यायच्या का याचा आम्हाला विचार करायला लागेल. सर या भाषणात त्यांनी काही चिथावणीपर विधानं केली. ते म्हणाले की आय लव्ह मोहम्मद म्हणणाऱ्यांनी आता त्याप्रमाणे वर्तन करायला हवं. ह्यांच्या नबीबद्दल, मोहम्मद पैगंबरांबद्दल बोललं तर ह्यांना झोमतं, ह्यांच्या कुराणबद्दल बोललं तर ह्यांना झोमतं. मग ह्याच महाराष्ट्रामध्ये ह्याच हिरव्या पिल्लावळांची जिहादी मानसिकतेचे काही जे हिरवे साप जे वळवळतात ते आमच्या देवी मातेचा हात तोडतात, आमच्या मिरवणुकीवर दगड मारतात. तेव्हा हे लोकांना, तेव्हा मग आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही गप्प बसायचं? त्या लोकांना बोलता येत नाही, सर्व धर्म समभाव आहे ना. मग तुमच्या नबीबद्दल, तुमच्या मोहम्मद पैगंबरांबद्दल तुम्ही कोणी सगळीकडे जी काय जोर जबरदस्ती केली जाते राज्यामध्ये की सगळीकडे आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लावा, आणि त्याला अगर तुम्ही खालती अगर धमकवत, त्याच्या नावाने अगर धमकवत असाल ना, तर चिंता करू नका. राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहेत. म्हणून आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडायला देऊ नका, लावू नका, एवढं या निमित्ताने सांगेन. देशात हिंदू आणि दलित असं कुठेतरी वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असं त्यांनी. अहो, मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हेच मानत नाहीत. कारण का जो सनातनी हिंदू खरा सनातनी हिंदू ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे. शिवशक्ती, भीमशक्ती हेच आपल्या देशाचा खरा नारा आहे. आणि हे ज्या अर्थी अहिल्यानगर बोलत नाहीत आणि अहमदनगर म्हणतात, औरंगाबाद संभाजीनगर म्हणत नाही पण औरंगाबाद म्हणतं, मग तुम्ही कुठले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणाऱ्यापैकी आहेत? तुम्हाला या देशामध्ये शरिया कानून आणायचं आहे. म्हणून या जे काय काल जे वळवळत होते ना, त्यांना परत आमच्या रामगिरी महाराजांच्याबद्दल त्यांनी काय काय बडबड करून गेलेलं आहे. म्हणून जास्त जीभ वळवळू नका, नाहीतर मग आम्हाला सरकार म्हणून काय करायचं माहिती आहे, आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून तुमच्या पैजामाच्या नाड्या कशा ढिल्या करायच्या ही माहिती आहे आम्हाला. गांधींच्या हत्येच्या जे कटामध्ये सामील होते सगळे नगरमधले होते, आणि
तेच विष अद्याप इथे कायम आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि विशेष करून सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला होता तो अरे सनातन त्या म्हणून ते म्हणत होते. रजाकारांच्या पिल्लावळांना त्यांचा इतिहास जरा बघायला सांगित. ज्या रजाकारांच्या विचारांवर ही पिल्लावळ चालते त्यांनी काय काय इतिहासामध्ये केलं हे कधीतरी मग मला OACच्या सभेमध्ये जाऊन सांगायला लागेल. माझ्यामध्ये हिंमत आहे त्याच्या सभेमध्ये उभं राहून मी सांगून दाखवेन की ज्याला तुम्ही तुमचा बाप म्हणतात त्याचा काय काय इतिहास आहे. आमचं तोंड उघडायला लावू नका. तुम्हाला चेहरा दाखवण्यात तरी चेहरा राहणार नाही. तुम्ही आला तर 2 पायावर याल पण स्टेशनवर जर असं थेट धमकी तुम्हाला हो दाखवतो तरी जागा आणि वेळ कळवायची आणि मग तिथे उभं राहायचं किंवा कुठली तरी मस्जिद तरी निवड तिथे येतो मी. म्हणून आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आहे राज्यात. आमचं सरकार आहे. आम्ही जबाबदार लोक आहोत. म्हणून धमक्या देणार आहे ना वारिस पठाणला सांगेन की तुला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे म्हणून. नुसतं जिभेने वळवळ करू नको. म्हणून मी सुरुवातीला काय बोललो भोकनेवाले कुत्ते काटते नाही आणि हे तर नसबंदीवालेही पिल्लावळ आहेत. सर तुमच्यावर असेल किंवा संग्राम जगताप यांच्यावर असेल खालच्या भाषेत टीका केलेली आहे त्यांना देखील आता त्याच भाषेत उत्तर दिलं. नाही माझं म्हणणं आहे की हे लोक भोकण्यापेक्षा जास्त काय करू शकतात. हे लोकांची काय हिंमत. हे जे काही टिप्या आणि औरंग्याच्या विचारावर चालणारी ही जी हिरवं पिल्लावळ आहे ना ते भोकण्यापेक्षा काहीच करू शकत नाही. म्हणून राज्यात आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आहे म्हणून. नाही तर परत हे लोकांना पजामाचा नाडा चढू शकले नसते अशी अवस्था करून ठेवली असती आम्ही. पण आम्हाला राज्याचं वातावरण खराब करायचं नाही. आमचं सरकार आहे. तुम्हाला सभेची परवानगी आमचंच तर सरकार देत आहे म्हणून तर तुम्ही बडबड करताय. नाही तर मस्जिदीच्या बोंग्यामध्येच बोलायला लागलं असतं बाकी कुठे जागाच मिळाली नसती. संस्थेच्या निवडणुका येत आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीने ही वक्तव्य केली जातात. शेवटी सर्व धर्म समभाव अगर असेल तर तुम्हाला जसं आय लव्ह मोहम्मदवर अगर कोणी तुमचा बॅनर काढला तर तुम्हाला आक्षेप आहे. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे तुम्ही सर्वस्व मानता ना त्यांचे फोटो लावता. मग जेव्हा देवीची मूर्तीची कोणी विटंबना केली इथे ह्या चेंबूर मानकुडला तेव्हा ह्या MIMचे लोकांनी निषेध का नोंदवला नाही. का अबू आझमीने येऊन नोंदवला नाही. मग तुम्हाला आमच्याच देशामध्ये राहून वेगळा तुम्हाला कानून इथे शरिया कानून आणायचं आहे. इथे तुम्हाला आमच्या सरकारने दिलेलं छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर हे मानायचं नाही आणि तुम्ही आम्हा लोकांना धमक्या देत बसतात. लवकरच ही सगळी घाण पाकिस्तानमध्ये पाठवण्याची वेळ आलेली आहे मला वाटतं हैदराबाद मार्गे. इम्तियाज जलील असतील OWC असतील त्यांनी भाषणात असं म्हटलंय की मुस्लिमांवर टीका करणं ही आता एक फॅशन झाली. प्रत्येकाला आता राजकारण करायचं मुस्लिम. आम्ही सगळ्या मुसलमानांच्या विरोधात नाही पण जे जिहादी मानसिकतेचे मुसलमान आहेत ज्यांना आमच्या देशामध्ये गजवाय हिंद करायचं आहे जे आमच्या देवीची विटंबना करतात आमच्या मिरवणुकीवर देवीच्या हिंदू सणांच्या मिरवणुकीवर दगडी मारतात जे आमच्या माता भगिनींवर लव जिहाद करतात जे आमच्या सरकारी जमिनी म्हणजे आमच्या जमिनींवर लँड जिहाद करतात त्यांच्या विरोधात आम्ही सगळेजण आहोत. त्या जिहाद्यांना ठेचण्याचं काम आमचं सरकार या माध्यमातून करणार आहे म्हणून सगळ्या मुसलमानांबद्दल नाही करत. सर या सभेमध्ये एका महिलेने जय शिवरायाची घोषणा सुद्धा दिली होती आणि तिचं म्हणणं असं होतं की कुठेतरी मुस्लिमांना आता महाराष्ट्रातून वेगळा करण्याचा प्रयत्न. माझं म्हणणं जय शिवराय आणि हर हर महादेव पण करून टाका. मुळामध्ये त्या सभेमध्ये सगळे जे तिथे होते ते मुळात हिंदू होते पहिले. मुळात सगळे हिंदू आहे. मग त्या लोकांना ह्या औरंग्याने टिप्यानी ह्या लोकांना धर्मांतर करून त्यांची फक्त दाढी ठेवली आणि मिशा काढून टाकल्या आहेत आणि गोल टोप्या घातल्या आहेत. मुळात सगळे हिंदूच आहेत ते. म्हणून ताईंनी अगर छत्रपती शिवरायांची घोषणा दिली असेल तर हर हर महादेव पण बोला आणि चला आपण परत हिंदू धर्मामध्ये येऊ. परत आम्ही स्वागत करू ना खुल्या हाताने. OAC हे संभाजीनगर आणि अहिल्यानगरमध्ये जात आहेत सगळीकडे सभा घेत आहेत. हर हर महादेवचं कॅम्पेन तुम्ही करणार आहे का पुढं. नाही ना माझं म्हणणं ही महादेवाचीच भूमी आहे. इथे कॅम्पेन करायची गरज नाही. त्यांना कॅम्पेन करायची गरज भासते. ही महादेवाचीच भूमी हे हिंदू राष्ट्रच आहे. इथे आम्हाला सांगायचीच गरज नाही की इथे महादेवांचे हर हर महादेव आणि आय लव्ह महादेवच चालणार. त्यांना स्टिकर आणि बॅनर लावण्याची गरज आहे कारण का मोजून एवढेच आहेत.
म्हणून आम्हाला वेगळं कॅम्पेन चालवण्याची गरजच नाही. उलटं आमचं म्हणणं आहे तुम्ही पण मशिदीच्या बाहेर आय लव्ह महादेव लावा, मदरसांच्या बाहेर आय लव्ह महादेव लावा, परत आपल्या हिंदू धर्मामध्ये या. हिंदू धर्माची विशालता ही फार मोठी आहे, ही तुम्हा लोकांना तिथे राहून कळणार नाही. उद्धव ठाकरे उद्या संभाजीनगरला जात आहेत, तिथे मदत करणार असं काय ऐकतोय? कोण मदत? उद्धव ठाकरे काय संभाजीनगरला जात आहेत, हां. पूरग्रस्तांसाठी मोर्चा उद्धव ठाकरे ठीक आहे. आता त्यांना एवढं चांगलं पॅकेज दिल्यानंतर पण त्यांना अगर सरकारचं कौतुकच करायचं नसेल, चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे. त्यांनी जेव्हा सरकार म्हणून चुकून काही चांगली कामं केली असती तर आम्ही कौतुक केलं असतं ना. पण आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने एवढं मोठं पॅकेज दिलेलं आहे, प्रत्येकजण समाधानी आहे, तर मग मोर्चा काढण्याची काय गरज आहे? ह्याच्यापेक्षा जाऊन सरकारचा अभिनंदनाचा ठराव करा ना, मोर्चामध्ये कौतुक करा की माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी, मच्छीमारांसाठी अगर ह्या सरकारने एवढं चांगलं पॅकेज दिलं असेल तर मी खुल्या मनाने त्यांचं कौतुक करतो. एवढं नैतिकता उद्धव ठाकरे दाखवणार नाही एवढा मला विश्वास आहे. ओवेसी याच मुद्द्याला घेऊन फडणवीसांवर टीका केली त्यांनी की ते पंतप्रधानांसारखेच फेकाफेकीच्या आकडे टाकतायत. 31,000 कोटीचं ते पॅकेज सांगतात, मात्र 10,000 कोटी तर एनडीआरएफ. हा पण तर रजाकारनी फेकलेला तुकडा आहे. हा काय वेगळा आहे का? कोण कोणाचा अब्बा यांना माहिती आहे का? आमच्या फडणवीस साहेब आणि आमच्या नरेंद्र मोदी साहेबांबरोबर बोलण्यापेक्षा तुम्ही कोणाचे फेकलेले आहेत तुकडे ते पहिले शोधा, बर्थ सर्टिफिकेट बघा आणि मग आमच्यावर बोला. ते पण म्हणतायत की संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, ओला दुष्काळाची घोषणा करावी, कारण विरोधी पक्षात असताना. अहो पण कदाचित हे एवढं चांगलं पॅकेज दिल्यानंतर ह्या विरोधी कार्ट्यांनी खरं म्हटलं तर फडणवीस साहेबांचं जाहीर नागरी सत्कार करायला पाहिजे, त्यांच्या नावाचा गवगवा करायला पाहिजे की बाबा एवढा मोठा पॅकेज हे लोकांनी दिलेलं आहे. आता पॅकेज दिल्यानंतर योजनांमध्ये सर्वात पुढे लाईन हे लोकच लावणार सगळं घालून. एका बाजूला पॅकेजवर टीका करायची, दुसऱ्या बाजू आमच्या योजनांमध्ये सर्वात पुढे रांग हे लोकच लावतात, लपून छपून काळ्या कपड्यात. सर हिंदी में जानना चाहेंगे कि ओवैसी ने जिस तरीके से आप पर टिकट देखो ऐसा है, भौंकने वाले कुत्ते काटते नहीं. ये रजाकार के ये सब जो हीरे सांप हरे सांप है, इन्होंने महाराष्ट्र में आके इस तरीके से वातावरण ख़राब नहीं करना चाहिए. हम लोग हिंदुत्ववादी विचार के कार्यकर्ता है, हम हिंदू समाज के लिए काम करते हैं. नितेश राणे हो, संग्राम जगताप हो, या सभी हम हिंदुत्ववादी कार्य, हम हिंदू समाज की आवाज़ बन रहे हैं. और तुमको अगर हमारे महाराष्ट्र में आके अगर वातावरण ख़राब करने का तुम कोशिश करोगे ना, तो तुमको भी महाराष्ट्र सरकार ने आगे सभा लेने की परमिशन देनी चाहिए क्या, इसके बारे में हम भी सोचेंगे. फिर तुमको सभा अपने पार्टी के लिए विचार मांडने के लिए रखा है, वातावरण ख़राब करने के लिए नहीं रखा है, हिंदुओं को धमकाने के लिए नहीं रखा है. और हमारे भूमि में आके अब हिंदू को अगर धमकाओगे ना तो फिर जाते वक्त पैजामा का नाड़ा भी नहीं लगा पाओगे. आपको तो खुली चेतावनी देते हैं कि आप ही आएंगे और नहीं जा सकते. तो मेरा बोलना है कि जगह और तारीख बता देने का, मेरे को कभी कौन से मस्जिद के पास आए बता देने का वारिस पठान ने, क्यों रुके अभी तक. मेरे को वातावरण ख़राब नहीं करना है. मैं जो बोलता हूँ सीना तान के बोलता हूँ. और हमारे जो जिहादी हमारे हिंदुओं को तरफ गंदी नज़र से जो देखते हैं, हमारे बहनों को लव जिहाद के नाम पे उनका ज़िंदगी ख़राब करते हैं, हमारे देवी देवताओं का मूर्ति तोड़ते हैं, हमारे त्योहार के वक्त पथराव करते हैं, उन जिहादों के खिलाफ़ बोलने की हिम्मत हम लोग रखते हैं. अगर आप डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का संविधान जी का अगर संविधान मानते हो, कॉन्स्टिट्यूशन मानते हो ना, तो जैसे आपको आई लव मोहम्मद के ऊपर गुस्सा आता है तो उतना ही गुस्सा आपको किसी ने अगर हमारे देवी का अगर मूर्ति तोड़ी तो उनके ऊपर भी वही गुस्सा आना चाहिए. उसको सच्चा मुसलमान बोलते हैं, उसको जिहादी नहीं बोलेंगे हम लोग. तो ये बोलने की हिम्मत रखनी चाहिए. और आपके मुंह से सरकार ने जिस अहमदनगर का नाम अहिल्यानगर रखा है, सरकार ने जिस औरंगाबाद का नाम छत्रपति संभाजी नगर रखना, आपको सरकार की सुननी नहीं है,
तो फिर आप डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का नाम कैसे लेते हो? बोल दो हमको भी शरिया कानून इधर करना है, जैसा पाकिस्तान और इस्लामाबाद में है, तो वहाँ का टिकट हम लोग निकाल के दे देते आपको। क्यों हमारे देश में तो बाबा साहब अम्बेडकर जी का संविधान ही चलेगा, शरिया कानून आपका नहीं चलेगा इधर। Yes, sir.